टप्प्याटप्प्याने पुलं बांधले पाहिजे. एका खटी पूल बांधले का माणसाचं काय होतं मला विचारा. आता जे नवीन प्रतिनिधी आले त्यांनी पहा, सीना नदीचा एक पूल त्याला फक्त 4 कॉलम आहेत, दर 6 महिन्याला एक कॉलम उभा राहतो. तर संत गतीने काम झालं पाहिजे. माझी चूक झाली की जे लोक झुणका आणि भाकरवर खुश होते त्यांना मी गुलाबजाम द्यायचा प्रयत्न केला, आमरस द्यायचा प्रयत्न केला. तसंच अनेक पुलांची मागणी झाली, पण सुजित पाटलांनी जे काही पुलाची मागणी केली 62 किलोमीटरवर, 62 चेनेजवर. गाव कुठलं तुमचं ते? पिंपळनेर अंतर्गतच 2 वस्त्यांना जोडणाऱ्या एक पुलाची मागणी पाटलांनी केली. त्याचं साधारण एस्टिमेट मी काढायला लावलंय, तेही आपण मंजुरी देऊन त्याचंही काम लवकरात लवकर सुरू करू. काय नाही, पुलांची मागणी भरपूर आहे. टप्प्याटप्प्याने पुलं बांधले पाहिजे. एका खटी पूल बांधले का माणसाचं काय होतं मला विचारा. मी एकाच श्वासामध्ये फ्लायओव्हर उरकला तर लोकांनी मला उरकून टाकलं. टप्प्याटप्प्याने एक एक कॉलम टाकत जायचं. मी 1.5 वर्षामध्ये 15 वर्ष जुना फ्लायओव्हर उरकून टाकला. मी 1.5 वर्षामध्ये 15 वर्ष प्रलंबित नगर करवार रस्ता उरकून टाकला. मी 1.5 वर्षामध्ये 10 वर्षापासून प्रलंबित नगर बायपास उरकून टाकला. आणि या उरकण्याच्या नादाला लागून लोकांनी मला उरकवलं. आता जे नवीन प्रतिनिधी आले त्यांनी पहा, सीना नदीचा एक पूल त्याला फक्त 4 कॉलम आहेत, दर 6 महिन्याला एक कॉलम उभा राहतो. तर संत गतीने काम झालं पाहिजे. लोकांना ज्या गोष्टीची सवय नाही, आपण जर ती काम केलं तर मग अपचन होतं. माझी चूक झाली की जे लोक झुणका आणि भाकरवर खुश होते त्यांना मी गुलाबजाम द्यायचा प्रयत्न केला, आमरस द्यायचा प्रयत्न केला. आणि ते आंबे अपचनीय झाले, त्याचा त्रास झाला, त्याबद्दल मी माफी मागतो. त्यामुळे आता पहा, कार्यक्रम जरी असेल, पुढे तुम्हाला काही दिसतंय, वडापाव चहा काही सोय नाही. मला असं वाटायचं आपण काहीतरी चांगलं देऊ, पण कधीतरी चांगल्या गोष्टीचा परिणाम पण वाईट होऊ शकतो, याचं मी जिवंत उदाहरण आहे. पण तरी सुद्धा पारनेर तालुक्यासाठी पाण्याचा जो शब्द कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी या तालुक्याला दिला, तो शब्द त्यांचे चिरंजीव माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब या 5 वर्षामध्ये पूर्ण करतील. हा शब्द या तालुक्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला देणार. आज ही मिळालेली सत्ता आणि आज हे मिळालेलं पद, यामध्ये कुठल्याही तालुक्या किंवा कुठल्याही शेतकऱ्याबद्दल आपल्या मनामध्ये द्वेष भावना नाही. जे घडला तो अपवाद आहे, पराभव लोकांचा होतो. शेवटी लोकतांत्रिक प्रक्रिया, जनतेने दिलेला निर्णय आपण मान्य करत पुढे जात परत एकदा जोमाने कामाला लागू. अनेक गावांच्या मागण्या नव्याने उपसा जलसिंचन योजनेच्या होणाऱ्या सर्व्हेमध्ये घेण्याच्या आल्या. जातेगावचं नाव त्याच्यामध्ये समावेश करायचंय. अजून काही गावांचं पळवे गाव होतं बहुतेक मगाशी अर्ज, त्यांचं नाव समावेश करायची मागणी. तर सर्वे आपण आजपासून सुरू करतो. शेवटी माझ्याकडे भांड्यात जेवढं पाणी मी तेवढंच देऊ शकतो. जे कोरडे दादा तुम्ही प्रश्न उपस्थित केला की पाणी का मिळत नाही, तर कुकडी प्रकल्प जेव्हा निर्माण झाला तेव्हा सोलापूर जिल्हा नव्हताच. आणि मग त्या कुकडी प्रकल्पामध्ये करमळ्याचं समायोजन झालं आणि म्हणून भाकर एकच आहे. अगोदर त्याच्या अर्ध्यामध्ये भाग झाला, मग ती चतकोर झाली, मग त्या चतकोरची चतकोर झाली. आता जर आपण पाण्याचं नियोजन न करता पाण्याचे वाटेकरी निर्माण करत गेलो तर कोणाला एक घास सुद्धा शिल्लक राहणार नाही. आणि म्हणून आपल्याला फार काळजीपूर्वक उपसा जलसिंचन योजना करायची आहे. आपल्याला पहिले पाण्याची तरतूद करावी लागणार आहे. आणि मी तुम्हाला खात्री देतो की जे शब्द आणि जे भाषण आपण अनेक वर्षापासून ऐकले की डिंबे ते माणिकडोह बोगदा होणार, डिंबे ते माणिकडोह बोगदा होणार, 5 TMC पाणी वाढणार, समजून घ्यायचं विधानसभा लागली. साखळी योजना आम्ही करणार, समजून घ्यायचं जिल्हा परिषद निवडणूक लागली. पारनेरची पाणी पुरवठा योजना आम्ही करणार, समजून घ्यायचं पारनेर नगर पंचायत लागली. वाडेगावांना एस्केप येणार, समजून जायचं पंचायत समिती निवडणूक लागली. भाषण आणि पेपरच्या बातम्यांवर परदेशात बसताना पारनेर तालुक्याच्या माणसाला लक्षात येतं की निवडणूक चालू आहे. कधी काही झालं, पण आता तसं होणार नाही. या 5 वर्षामध्ये
जो विश्वास तुम्ही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर दाखवला, जो विश्वास तुम्ही दाते सरांच्या नेतृत्वावर दाखवला, आज दाते सर आमदार झाले, हे सगळ्यांचं मिळून कष्ट आहे. यामध्ये प्रत्येक व्यक्ती असेल, इथं बसलेला प्रत्येक व्यक्तीचं योगदान आहे. यामध्ये विजू आवटींनी घेतलेला माघार त्याचं त्यागाचं प्रतीक आहे आवटी साहेबांची आमदारकी. यामध्ये सुजित पाटलांनी राजकीय घेतलेला निर्णय त्याचं प्रतीक आहे दाते सरांची आमदारकी. आणि म्हणून जे आपण म्हणतो, सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.